चला प्रवचनाला कोणाला बसायचे त्यांनी शांतपणे येऊन बसा, बोलू नका म्हणून. बाकीच्यांनी वरती जाऊन बसलं तरी चालेल. गणपतीचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सब संतन की जय. श्रीमद सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय. परमहंस समर्थ श्री सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय. सकल सौभाग्य संपन्न वज्रचूडे मंडित अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज सद्गुरु महालक्ष्मी प्रेमल माता की जय. श्रीमंतराज राजेश्वर सिद्धिविनायक बाल चिंतामणि आत्मबोध विरचित गणपती महाराज की जय. जय जय मयुरेश समर्थ. चौदा 6/25 आणि वार काही दिवसांनी तुमचंही तसंच होणार आहे. म्हणजे अवस्थेत आला की दिनांक वार सगळं विसरायचं. गरज पण नसते ना आता. गरज नसते बेगरज चालले दिवस. बेगरजाला पुन्हा दिनांक कुठे गरज पण नसते. प्रवचनापुरता दिनांक दिला. आज शनिवार दिनांक 14/6/2025. आज शनिवार दिनांक 14/6/2025. आपल्याला या ठिकाणी आता प्रवचन करायचं आहे. प्रवचनासाठी घेतलेली ओवी अशी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतली अध्याय क्रमांक 9 ओवी क्रमांक बहुतेक 16 आहे, 16 किंवा 36 काहीतरी आहे. या लागी शरीर सांडोवा की. अवघड आहे ओवी, तुम्ही पण नीट ऐकायची आहे. या लागी मी शक्यतो सोपंच करून सांगणार आहे, आपण कधी अवघडात जात नाही. या लागी म्हणजे काहीतरी ध्येय आहे समोर, नीट लक्षात. आपण कुठलंही काम करताना म्हणतो आता ते करायचं ना, त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी म्हणतो. रेकॉर्ड बंद आहे. रेकॉर्डिंग बंद झालंय ते सांगते. चालू आहे ते. चालूच असेल आहे चालू आहे. यासाठी या लागी म्हणजे याच्यासाठी आता तुम्हाला हे केलं पाहिजे. आपण डॉक्टरांकडे गेलो तर काहीतरी कारण सांगतो आपण, बाबा मला काहीतरी होतंय, सर्दी आली, ताप आला किंवा खोकला येतोय, अंग दुखतंय, काही ना काहीतरी होतं. त्यासाठी जसे डॉक्टर लागतात तसे ज्यांना अध्यात्मामध्ये प्रवीण व्हायचं आहे किंवा स्वतःचं ध्येय गाठायचं आहे. अध्यात्मात आल्यावर ध्येय काय आहे? दुसरं आपल्याला देव मिळावा अशी इच्छा आहे, चांगली इच्छा आहे. अशी शक्यतो कोणाची इच्छा नसते. देव मिळावा, देव मिळावाचे फार थोडे साधक आहेत आपल्याला ते. नाही तर मग काय काय जन्म असताचा थोडा पुढचा जन्म तरी चालतं, काय हरकत. कोणीतरी इथं ऐकायला बसले प्रवचन खाली. पांडू दादा बघू का? नको जाऊ दे, आता काय हे ऐकतील कोणी. तुम्हाला त्रास नाही राहू दे ना, काय. या लागी शरीर सांडोवा कीजे. पुढे सकल गुणांचे लोण उतरे आणि संपत्ती मधू सांडिले. ज्ञानेश्वर महाराजांना अर्जुनाने किंवा भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने युद्धभूमीवर विचार
युद्धभूमीवर गीता जन्माला आली, माहितीये तुम्हाला. ज्ञानेश्वरी खूप नीट आली, छान, म्हणजे माऊलींच्या वेळेस. पण युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण, आणि त्यांनी आत्मज्ञान युद्धभूमीवर अर्जुनाला दिलं, म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. तुम्ही बघा, मी जर बाजारात गेले, तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर मी खवळेल ना, लगेच तुम्हाला उत्तर देत, हो थांबा आता नाही, असं करीन का मी? असं नाही होणार. काय झालं, चेहरा का पडला? चेहऱ्याचं काय झालं आहे ना प्रसन्न? तेव्हा असं असतं, प्रत्येक मनुष्याला काहीतरी हवं आहे आयुष्यभर. कोणाला लग्न जमवायचंय, कोणाला मुलाचं व्हायचंय, कोणाचं मुलीच, ती सगळे आपण इथं पाहतो रोज. आता आमच्याकडे येणारे काहींना मुलगा हवा असतो, काहींना मूल हवं असतं, असे सगळे. म्हणजे जगामध्ये सगळी 3/4 प्रजा ही मागणारी प्रजा आहे देवा. आणि किती वर्ष मागायचं मला सांग, सगळे मागणारच असतात. मी सुद्धा एकेकाने माझ्या गुरूंना हे मागितले ना, हे सुद्धा मागणंच आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मागायचं आहे ना, मग नीट मागा, सगळंच कल्याण होईल असं एकदम मागा ना. म्हणजे कृपा सिंधू बसलेला आहे, त्याला मग काय सांगायचं सारखं. कृपा सिंधू इतकं देतो की तो पूर्ण कृपा करतो. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक, अशी कृपा करणारा ईश्वर असताना, जाऊ द्या मी बोलले ती सगळं बैल बिचारे नाराज होते. अशी कृपा करणारा भगवंत असताना आपण त्याला आपल्या आयुष्यातलं छोटं मोठं मागत असतो. देवा हे होऊ दे बरं का, देवा ते होऊ दे बरं का, सत्यनारायण घाली, नाही तर मग बकरी कापे, काय तर ते असतं नवस. पण देव काय करतो मला, ज्ञानोबरायांच्याकडे असे श्रोते आले नेहमीतले व्यवहारात, आणि त्यांनी विचारलं की ज्ञानेश्वर महाराज, आम्हाला आत्ता पण काही कळलंच नाही हो, इतकं ज्ञान असतं असं आम्हाला काय कळलंय नाही, कोणी सांगितलंय नाही, आम्ही कधी विचारण्याचा प्रयत्न केला नाही, आणि कोणी आम्हाला तसं भेटलं पण नाही. मग म्हणले काय प्रश्न काय आहे तुमचा, ज्ञानोबा माऊली विचारत असत. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला काय प्रश्न आहे, सगळं आहे पण आयुष्यात सुखच नाही. व्हॉट इज दिस? सगळं असं सुख कसं नसतं, मला तर प्रश्नच पडतो. काय सांगा, सुखाची व्याख्या काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे जगात. म्हणून त्याला वाटतं की सुख नाही. कोणाला वाटतं दुसरी बायको करावी, ते कुठे सुख आहे? मिळत नाही, दुसरे नाही मिळत, एकच. बायकोला वाटतं की नवऱ्याने कुठे जाऊ नये, आपल्याशीच रमा माणसावं. हे असलं तर व्यवहारात तरी नवरा जातो. ही व्यावहारिक उदाहरणं मुद्दाम सांगते, बरोबर की ही व्यावहारिक पातळीवरची समाधानाच्या या गोष्टी आहेत. व्यावहारिक पातळीवर, शरीराच्या पातळीवर आपण खूप गोष्टी समाधानाच्या करू शकतो. पण मला सर्वांनी एक उत्तर द्या, ते समाधान कायम असतं का? नाही. मग काय सांगावं? टेम्पररी, क्षणिक. म्हणजे आज रात्री झोपलं की तो आनंद घ्यायचा, क्षणिक तो आनंद क्षणिक असतो. तरी आपले लोक, सगळेच लोक, म्हणजे आपलेच नाही, सगळे जग आहे क्षणिक आनंदासाठी सगळे धावतात. म्हणून एवढं विश्व तुम्हाला दिसते. किती पळतात माणसं रोज सकाळी एका रोडला येऊन उभं राहा, म्हणजे किती माणसं कशासाठी पळतात ते आपल्याला दिसेल. कळलं? म्हणून समाधान कशात आहे, कशाचा विश्वास धरायचा? आम्ही जन्माला येऊ, माणसाला असं एक आतमध्ये असतं की काय करू बरं, मला काय केल्यावर पूर्ण समाधान मिळेल, आणि माझा विश्वास मी कोणावर ठेवू? देवावर ठेवू का, गुरूंवर ठेवू का, मर्यादेवर ठेवू का, खंडोबावर ठेवू? देवघरामध्ये 5-6 टाक असतात, आहेत ना टाक आपल्या. आणि मग एक खंडोबा असतो, एक देवी असते, एक कुलदेवी असते, एक सगळ्यांच्या आहे म्हणून ती असते, जेजुरीचा खंडोबा असतो आणि देवी असते, हे सगळे टाक असतात. पण नीट विचार करा तुम्ही सर्वांनी, हे टाक आपल्याकडं मागच्या पिढीपासून येतात, बरोबर? कुठून येतात ते? आपण तर काही बसवले नाही. उलट लग्न करतानाच ते टाक पहिले पूजतात, पूजा करतात, कारण ती परंपरेची आहे. त्या परंपरेच्या देवता आपण आणून ठेवतो देवघरामध्ये,
आणि त्यांची रेग्युलर रोज आंघोळ झाली की एकाने पूजा करायची, पुरुषांनी वगैरे किंवा स्त्रीने कोणी पूजा करायची हे ठरले. पण तेवढी पूजा झाल्यावर आपल्या अंतःकरणामध्ये काय उजेड पडतो? काहीच नाही उजेड पडणार. परंपरेने त्यांची पूजा चालू आहे. एखादी अडचण आली, आपण खंडोबारायांना म्हण, खंडोबाराय पण जागृत आहेत ना. एकदा काय झालं माहिती, आपल्या इथं मला काम करायला कोणी मदतीलाच मिळेल, कोणीच नव्हतं पांडू यायच्या आत. आणि ते पहिले आहेत ते सोडून गेले. आपली माझीच परीक्षा म्हणजे मी बोलले आणि निघालो आम्ही मोरगावला. मध्ये लागतं कोण? खंडोबा. म्हणलं थांब, तुलाच पकडते आता. तू म्हणलं माझा भाऊ आहे, देवाशी नातं जोडा. मुख्य मुद्दा काय सांगायचा की ईश्वराशीच नातं जोडा. आपल्याला किती नातेवाईक असतात, समाधान देते कोण? याचा विचार करा. इथं देवळात आले ना, याचा विचार करा की आपलं समाधान कोण देतं. तर समाधान इथं आल्यावर मिळतं, म्हणजे देवापास हे मिळतं. पण मग काय करावं लागेल त्यासाठी? एकदा असेच मी एका मंदिरात गेले आणि त्या देवाला काय तर मी म्हणत असेल तेव्हा, तो देव मला म्हणाला की बाई, तू पूर्ण समाधान मागतेस ते काय माझ्याजवळ नाही. म्हणलं ते कुठं आहे, मग मला कुठं मिळेल तेवढं सांग बाबा, तेवढं तरी सांग. आता देव कधी सांगत नाही, असं सांगतात. पुढं देव म्हणतात का जा गुरूंकडे, जा गणपतीला, पण सांगत नाही. त्यांची कृपा असते आपल्या पुढं, नक्कीच असते. मग खंडोबारायांना मी गेले, म्हणजे जाता जाता खंडोबा लागले, तिथंच बोलले हात जोडून खालूनच. म्हणलं खंडोबाराया, मी अवश्य येईन, कधी मला चालता येईल नीट तेव्हा नक्की येईल मी तुमच्याकडे, किंवा नाही आले तरी तुम्ही माझे बंधू आहात, म्हणजे शक्ती या नात्यात. तर माझं एक काम करायचं आहे, मी तुम्हाला, म्हणजे मी नवस केला चक्क, कधी नवस करीत नाही. मी तुम्हाला 1.25 किलो भंडारा आणि 1.25 किलो खोबरं याचा प्रसाद वर पाठवीन. मला आत्ता इकडून परत जातानाच मला माणूस मिळावा. आणि तो माणूस नसला खूप आडत. आणि गंमत झाली, माझं ऐकलं खंडोबांनी लगेच. आणि परत येताना त्या गेटच्या तिथे एक मोठं गेट लागतं बघा, रोडच्या तिथे मोठं गेट, तिथे एक मनुष्य उभा होता. तर तो आपला हसला माझ्याशी, इथले माहिती आहेत आम्ही त्यांना. म्हणलं तात्या तुम्ही करणार का माझ्याकडे का? हो म्हणले, न करायला काय झालं, चला येतो. आमची गाडी पुढं, तात्या मागं. इतकं सुंदर, म्हणजे या ज्या शक्ती आहेत आपल्या देवघरामध्ये त्या पण आपल्यावर प्रसन्न असतात. फक्त रोज देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे, रोज देवाला स्नान झालं पाहिजे, नैवेद्य झाला, ही त्यांची एवढीच अट असते, बाकी काय. पण मी जेव्हा खरी प्रपंचात होते ना, तेव्हा मी हे खूप मनापासून केले. खंडोबांची पूजा, कुलदैवताची पूजा, की काय काय देवी असतात त्या पूजा, सगळं सुंदर करायचं मी. आणि त्यांचे ते तळी भरणं वगैरे ते सगळं आमच्या घरी व्हायचं, खूप छान व्हायचं. पण ते मी प्रसन्नतेने करायचे, सहकार्य, बरोबर. म्हणून मग त्या देवांना मला काही बोलताच येत नाही की ह्या आपलं सगळं सेवा झालेली. एक दिवस असा झाला की मी बसले होते ध्यानाला, डोळे बंद, तेव्हा हे 5ही देव असे समोर आले आणि त्यांनी मला सांगितलं, तुम्ही काय करायचं, आजपासून आमची पूजा करू नका. मला आश्चर्य वाटलं, असं का म्हणता देवा, काही कमी झालं का सेवेत? नाही म्हटलं, तुम्ही आमची पूजा करूच नका. मग काय करू, आम्हाला विसर्जन करा गंगेमध्ये आणि आमच्या नावचे 5 छोटे छोटे दगड आणून तुम्ही आपल्या देवघरात एका तांबणात ठेवा. आम्ही समाधानी आहोत, तुमच्या सर्व आयुष्यामध्ये आम्ही समाधान झाले आमचं, किंवा आम्हीच तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला सर्व सुख मिळो आणि सर्व तुमच्या मनासारखं. त्याच्यानंतर माझ्या घरी सद्गुरू माऊली गणेश रूपाने येऊन बसली. त्याच्यानंतर गणेश आला घरी. घरी पण गणेश आहे, आपल्या हॉलमध्ये पण गणेश आहे, इथं पण आहे. त्याच्यानंतर कृपा आला. म्हणजे आपण जेव्हा ध्यान, आता मुद्दा असा आहे की ज्ञानोबारायांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला की माऊली तुमच्यासारखा आम्हाला कधी होता येईल, काय आहे, काय तुम्ही जे करताय ते काय आहे? ज्ञानेश्वर महाराज तर पट्टीचे आहे, सर्वात वर आहे नंबर त्यांचा. सगळे गुरु त्यांच्या पोटातून आलेले आहेत, लक्षात. मग त्यांनाच असं म्हटले की आम्हाला द्या काहीतरी मार्ग. तेव्हा ज्ञानेश्वरांनी सांगितलं, बाबा या मार्गात यायचं असेल
तर ही ओवी अट आहे. म्हणून शरीर सांडवा की, ही ओवी म्हणजे हीच ओवी आणि अट आहे ही ज्ञानोबारायांची. म्हणजे आपल्याला भक्ती करताना ही अट आहे देवाची की शरीर सांडवा. याचा अर्थ काय? प्रसंगी प्रसंगी शरीराकडे सुद्धा पाहू नकोस अर्जुना. अर्जुन तर युद्धात होता, त्याला किती संकट होती. आपण काय करतो आपल्या प्रपंचामध्ये? प्रपंचात सगळ्यांनी सुखी राहायचंय, दुःखी व्हायचं नाही. प्रपंच दुःखी झाला आपलं मंदिर आहे आणि मी आहे तिथं. प्रपंचात सुखीच व्हायचं आहे. आपल्या गणेशाची जर भक्ती केली तर सगळी माणसं काय होतात? सुखी होतात. कारण तुम्हाला सांगू, मूळ स्वरूप आहे गणेश. हे सगळ्या पृथ्वीचं मूळ स्वरूप आहे. त्यामुळे इथं आलेला मनुष्य असमाधानी कधी जात नाही. असमाधानी नाही, मूळ स्वरूप आहे. त्यामुळे ते देतच तुम्हाला संसारामध्ये सर्व सुख दे. मग आता आपला मुद्दा असा आहे की मला काय करावं लागेल पुढं, असा मुद्दा आला ना पुढं. मग त्यांनी सांगितलं की बाबा शरीर काय, ते शरीर सांडवा. ज्ञानोबारायांनी सांगितलं की बाबा त्याच्यासाठी तुला सगळ्या शरीराला विसरावं लागेल, सगळ्या शरीराने सेवा करावी लागेल. सेवा, विसरावं नाही, सेवा. सेवा काय काय करणार आता? जे सद्गुरूपर्यंत आले त्यांना वेगळी सेवा आहे, जे सद्गुरूपर्यंत नाही आले त्यांना सगुण सेवा आहे. काही माणसं सगुण सेवा करतात आणि काही माणसं आत्मसेवा करतात, निर्गुण देवाची पूजा करतात. तर तुम्ही सगळे शिकलेले आहात त्याच्यामध्ये. शरीर सांडोवा. सांडोवा म्हणजे काय? सांडून टाक. सांडून टाक म्हणजे काय करायचं? अर्पण म्हणजे तरी काय करायचं? सर्व शरीराला शरण, सर्व शरीराने माझीच सेवा. तो असं म्हणत नाही देव की प्रपंच करू नका, जे आहे पुढं ते कराच, त्याच्याबद्दल काय. पण प्रपंच हा ध्यान साधनेपेक्षा गौण आहे. गौण म्हणजे करायचा नाही का? करायचं. कर्म ही या देहाने भरपूर झाली पाहिजे. हा देह आहे तो कर्माचा वाटेकरी आहे. हाताने सेवा करा, डोळ्यांनी चांगलं बघा, कानाने संत वचन ऐका, नाकाने चांगल्या फुलाचा सुगंध. असं कोणी म्हणतात कांदा लई आवडतो. हा कांदा काय, कांद्याचाच वास आवडतो. कसं काय करावं? असंच आहे, असं भेद नाही. मग नाकाने चांगला उत्तम श्वास घ्या फुलाचा. हे जे जे आपण करू त्याच्यात भगवंत आहे असं त्यांना सांगायचं. म्हणून शरीर सांडवा, शरीराची प्रसंगी परमार्थामध्ये परवा करू नको. घराण्याला यायचे का? याच. आपले लोक आहेत ना तसे. शरीर सांडवा केले फार काही का घडेना पण इथं पोहोचतातच ते चतुर्थी. पाऊस असो, ऊन असो, काहीही असो. पण ह्या लोकांनी ठरवलेलंच आहे की नाही, विनायकपुरमला जायचं म्हणजे जायचं असं आहे. मग तो थोडा उशीर होईल, थोडं लवकर येईल, काय का होईल, पण जायचं असं आहे. शरीर सांडवा म्हणजे सर्व शरीराच्या इंद्रियांना माझ्या नामाची सवय लाव. नंबर 1. आता आला मुद्दा, माझं नाम घ्यायला लाव. का नाम कोण घेत? तोंड घेतो, मुख घेतो. मुखाने आपण नाम घेतो. आणि कशाने घेतो सांगा? श्वासाने. ते नंतर यांच्यासाठी. हा, कशाने घेतो सांग? मुखाने. बरोबर, मुखाने कोण म्हणतो ते वाणी घेतो. बरोबर. आणखी कशाने घेतो? श्वासाने. नंतर तो आपल्यासारखी अवस्था. काय सांगितलं मी? शरीर सांडोवा की. शरीरामध्ये काय काय आहे? डोळे आहेत, नाक आहेत, कान आहेत, मुख आहे, काय तुमचा श्वास आहे, सगळं हात पाय सगळे. मग शरीर सांडवा याचा पहिला अर्थ असा आहे की आता वारीला गेलेत ना सगळे, वारीला जातील, ते शरीर सांडवा आहे. सगळी माणसं विठ्ठलासाठी वेळ होतात आणि वारीला जातात. किती हाल. तुम्हाला असं वाटतं त्यांची मज्जा आहे? फार मज्जा आहे. मी एकदा जाऊन पाहिले, पण मज्जा नाही याची. तरीही ते म्हणतात की नाही, वारी सारखं सुख नाही. म्हणजे काय केलंय त्यांनी? शरीराच्या श्रमांचा
विसर आहे. पडतो. म्हणून शरीराचे श्रम भगवंतासाठी करा, त्याचा विसर पडला पाहिजे. विसर आहे म्हणून त्रास होत नाही. हा, म्हणून त्रास होतो. वारीचं उदाहरण घ्या ना, हो. किती सुंदर. वारकरी असे बोलावर कधी तो आळशी दिसतो का, तो झोपतो का, कधीच काय करत, फक्त व्यवस्थित चालतो, व्यवस्थित बोलतो. आणि पंढरपूर पर्यंत किती किलोमीटर अंतर आहे? 230 किलोमीटर. मग आणि त्यात म्हातारे असतात, लहान मुलं असतात, सर्व प्रकारची माणसं असतात आणि चालतात चालतात चालतात. चालण्याला दम नाही आणि मुखाला दम नाही, नामाला दम नाही. नामाच्या घोषामध्ये इतकी सुंदर चालतात की त्यांना शीणच येत नाही पाया. ते तंबूत झोपल्यावर शीण वाटतो. मग ती काय व्यवस्था असते वाटतं, वारकऱ्यांचे पाय चोळा, हे चोळा, ते करतात बाकीचे सेवा लोक. म्हणून करतात. सेवा म्हणजे पांडुरंगच त्यांना बुद्धी देतो. जो खरं काम करतो त्याच्यासाठी त्याचे पाय चोळले जातात. सेवा आहे सुंदर. पण महाराज लोक किंवा वारकरी सगळे हे सेवा केल्याशिवाय राहत नाहीत काय. आणि पंढरपूरला पोहोचले, अपेक्षा काय आहे सांगा? अभंग काढा कोणीतरी. अपेक्षा काय आहे? फक्त पांडुरंगाचं मुख दिसावं, बस. तेवढंच का? पुढं पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटलाची, जाता पंढरीसी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, सुखाची उपमाया, सुखाची उपमा नाही. लोकांना पंढरपूरला कधी पोचतोय तिथे परमानंद उभा आहे साक्षात विटेवर हात ठेवून. कोणी त्याला सांगितले? भक्तासाठी तो राहिलाय. पुंडलिकाने सांगितलं, हे वीट घे आणि तिथं उभा राहा. मला माहित नाही, मी आई वडिलांची सेवा कर. पुंडलिक असाच होता, बहिर्मुख, फार बहिर्मुख. आपण तर काहीच नाही, आपण चांगली माणसं. पुंडलिक बायकोच्या नादी लागायचा सारखा. आता सारखे सगळेच लागतात, तो भाड वेळा. कलियुग आहे, कलियुग आहे, त्यामुळे बघायचंच नाही. आता सगळे बायकांच्याच नादी लागतात फक्त, बाकी काय. तेव्हा पत्नी त्याची अत्यंत आवडती, तो विषय आहे. एखाद्या मनुष्याच्या मनाला कोणताही विषय आवडू शकतो, कोणताही विषय आवडू शकतो. तसा पुंडलिकाला तो आवडायचा विषय. आणि बायको शिकवायची रात्रंदिवस, नाही आता आपण आपलं बघायचं, वेगळं घरकुट करायचं, आपलं पण वाढणारे प्रपंच, आणि मग आपण वेगळं राहू, आपण छान छान मज्जा करू. यांना नका विचारू, आई वडील म्हातारे झाल्या तर सोडून. पुंडलिकाचं एक बोलणं फार आलंय कलियुगामध्ये आता. सगळ्यांनी मनावर घेतले का पुंडलिक आहेत सगळे आता. तेव्हा पांडुरंग भेटेल ना त्यांना. या पुंडलिकाला पुंडलिकाला पुढं पुढं काय झालं माहिती का? एकदा त्याचं मत पालटलं. आई वडिलांच्या विषयी सहानुभूती वाटली आणि तो आणि पत्नीविषयी जास्त वाटली. ती म्हणते मला काशीला जायचं. म्हणले चाल. मग आई वडिलांच्या म्हणतात, असं मला काही खरं नाही वाटत, पण म्हणतात. आई वडिलांच्या हाताला दोऱ्या बांधल्या आणि चला मागून असं खरडत खरडत त्यांना चालवलं आणि पत्नीला खांद्यावर घेतलं असं म्हणतात. पण मला काही खरं नाही वाटत, एवढं नसेल, पण ठीक आहे. हे सगळं चाललंय. सगळे पंढरपूरला निघाले. वाटेमध्ये एक मोठं वडाचं झाड लागलं, त्याच्या खाली रात्री मुक्काम केला. बघा एखाद्याचं आयुष्य बदलतं कसं. प्रत्येकाचं आयुष्य, त्याला माहिती आहे तुम्हाला नियम काय? प्रत्येकाचं कर्म संपतं तिथं त्याचं आयुष्य बदलतं. करेक्ट? कर्म संपलं पाहिजे. कर्म कधी संपणार? कर्म संपलं पाहिजे. रोज ईश्वराला प्रार्थना करावी, देवा माझे दुर्धर कर्म काय मागचं असेल मागच्या जन्मीचं ते संपव लवकर, मला सन्मार्गात चालू दे. अशी अशी बुद्धी तरी पाहिजे. आता चाललंय रोज कण्या भरडायचं काम. कण्या किती भरडल्या, काय म्हणायची गोष्टी, किती कण्या भरडल्या तरी काय तेल ना पाणी काहीतरी म्हणतात असं. काहीच होणार नाही. ते
तसं आयुष्य असतं काही कण्यात भरायचं नसतं. तसं पुंडलिक हा आई बरोबर वडिलांबरोबर बायको बरोबर निघाला. काही काळ गेला, काही लांब गेले म्हणजे प्रवास झाला. एका वडाच्या झाडाखाली मुक्काम केला. बघा, आयुष्य बदलायचा क्षण आहे, तो कसा येतो. तुमच्या पण आयुष्यात तसे क्षण आले असतील. बदलायचा क्षण असतो तेव्हाच सद्गुरू मिळतो. लक्षात, तेव्हाच सद्गुरू मिळतो जेव्हा बदलायचा क्षण आला. आणि त्याचं कारण पूर्वजन्मीचं पुण्य झालं आणि याही जन्मीचं पुण्य झालं. आणि तुमची अतीव इच्छा आहे की मला पाहिजे, सद्गुरू पाहिजे, कोणीतरी मला सांगणारं पाहिजे, कोणीतरी मला मार्गदर्शन पाहिजे परमार्थात. बाकीचं मार्गदर्शन करणारे जगभर पडले. बिडी कशी प्यायची हे पण शिकवणारे लोक. सिगरेट कशी प्यावी, किती वेळा घरके मारायचे, किती वेळा सोडायचं, मध्ये कसं थांबायचं, कुंभक कसा करायचा, ते सगळं शिकवणार. असं थांबूनच मग तो दूध सोडतात ना, मला वाटतं. सिगरेटने त्याला ब्रह्मानंद मिळतो. प्रत्येकाचा ब्रह्मानंद वेगळा आहे. काहींना पत्नीत मिळतो, काहींना सिगरेट मध्ये मिळतो, काहींना बिडीत मिळतो, काहींना विडा खाण्यात मिळतो. असे ब्रह्मानंदाचे प्रकार आहेत. आपले पुढे सांगेल. ऊन पडलं ते माझीच वाट पाहतात. मुद्दा असा की प्रत्येकाचा आनंद जीवनातला वेगळा आहे. तसं वारकऱ्यांना वाटतं पुंडलिकावर आपण आलो. पुंडलिक रात्रभर सगळे झोपी गेले. पहाटे उठायची त्याला सवय होती. पुंडलिक हा विद्वान होता. लक्षात, ग्रंथ शिकलेला मनुष्य होता, मुलगा होता. तर तिथे त्याला आपोआप 4 वाजता जाग आली. जागून बसला ध्यानाला. कसं छान आहे अरण्य, कसं सकाळ छान आहे असं म्हणत बसला. तेवढ्या 3 स्त्रिया काळ्या कुट्ट, इतक्या काळ्यांच्या साडी झाल्या, इतक्या काळ्या, त्या तिथून लांबून असं जाताना दिसल्या. पुढे जाऊन एका ऋषींच्या आश्रमात एवढंच दिसला. कोणते मुली? कुकुट मुली. त्यांच्या आश्रमात गेले. आणि आता सकाळ झाली, 6ची वेळ आली. अगदी झुंजू झाल्याबरोबर त्याच 3 स्त्रिया गोऱ्या पान होऊन परत येताना दिसल्या. मग हा पुढे गेला पळत पळत. म्हणला, आई साहेब आपण आहात, मी पाहिलं मगाशी, तुमचं स्वरूप सगळं काळं कुट्ट होतं. आता इतके स्वरूपान तुम्ही लगेच कसे झाले, तिकडून आले? मग त्यांनी सांगितलं, बाबा रे, हा सत्संग आहे. संत सेवेमध्ये जो जातो त्याचं सगळं पालट, सगळं. मी पण एकेकाळी अशीच नवीन होते, तुमच्यासारखी जाऊन बसली गुरुजींच्या, तुम्हाला माहिती प्रवचनात, आपण नंतर सांगू. पण असं आयुष्य आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, बाबा रे, तुला जमत असेल तर त्या ऋषींच्या दर्शनाला द्या, आमच्याच सारखं तुझं आयुष्य पालटे. आशीर्वाद कोणाचा मिळाला? गंगा, यमुना, आई आहे गंगा, त्यांचा आशीर्वाद मिळाला. आणि मग पुंडलिक सकाळी सगळ्यांना घेऊन तिथं गेला. पण भाग्य फक्त पुंडलिकाचं होतं आणि आई वडिलांचं होतं. सगळे गेले, दर्शन घेतलं कुक्कुट मुनींचं, आणि त्यांनी आशीर्वाद दिला पुंडलिकाला. बाळा, काशी कुठली आली? कशाची काशी? काशी ती आहे जी पवित्र आहे, जी पवित्र आहे. आई वडिलांच्या चरणांमध्ये काशी आहे. म्हणून इथून पुढं सेवा आई वडिलांची कर आणि नामस्मरण पंढरपूरच्या विठ्ठल, म्हणजे विठ्ठलाचं घे किंवा देव कुठला, म्हणजे विठ्ठल किंवा श्रीकृष्ण असं म्हण. मग पुंडलिकाने तिथून परत आला. कुठे काशी घडली? काशी घडली नाही, परत आला. ही पंढरपूरची गोष्ट बरं, जुनी. पंढरपूर निर्माण पुंडलिकामुळे झालं, दुसरं कोणी नाही. आणि मग घरी आल्याबरोबर त्यांनी त्याला पथ्य दिलं. म्हणले, तू पुढे जायचंच नाही, आता तुझा उद्धाराचा काळ जवळ आला असं सांगितलं. आणि सांगितलं, कर्म तुझ्यासाठी एकच आहे, आई वडिलांची सेवा. हे तुला कर्म, कारण मनुष्य जन्मात मनुष्य असल्यावर कर्म केल्याशिवाय त्याला करमत नाही. करमत का? उठून चहा तरी आपण करून पिऊच ना, हळूवा. किती हळू आपण करतो चहा, मस्त पैकी करतो, स्वतःसाठी एकटीसाठी करतो.
आणि तो असा मस्त पितो ना, मग टीव्ही लावलेला असा म्हणजे चहा चव घेत घेत. हा किती छान असतं बरं त्या. काय की नाही बरोबर. आणि मग आम्हाला सगळं समजतं. आम्ही तुमच्या सर्वांकडे दुर्बीण लावलेली. तिसऱ्या डोळ्यावर मला काय काम आहे तिसऱ्या डोळ्याला. त्यामुळं ते सांगितलं की सेवा आई वडिलांची कर आणि मुखाने नाम घे. नाम कोणतं काय असेल? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. मला सर्वांना श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असं नाम घेतलं. मग कुंडलिक तिथून गुरूंच्या आज्ञेवर घरी फिरला. घरी आले सगळे. प्रपंच जागेवरच होता. पत्नी तिथेच होती. आई वडील पण होते. नाती होती. पण त्यातून पुंडलिकाचं लक्ष हळूहळू पत्नीने चिकार विनंती केली ना, नका असं नका करू, कुठं आता देवाधर्माच्या नादाला लागताय. पत्नी करतात ना विनंती. कुठं देवाधर्माच्या आत्ताच नादा, आत्ताच कुठं गादीवर बसताय, आत्ताच नको. काय ज्याला गादीवर बसायची वेळ आली त्याच्यासाठी पण असं असतं, आत्ताच कुठं बसताय, नका बसू. बर लावू दे, ते व्हायचं ते होणारच आहे, तो गाडवे. मग अशी विनंती केली तरी पुंडलिक त्याला बदला नाही, म्हणजे मान्य केलं नाही. आणि एकच सेवा सुरू केली. आई वडिलांना झोपवलं, त्यांचे चरण दाबायचे, ही सेवा. आणि मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण हे नाम, अशी अखंड सेवा. किती वर्ष झाली तरी हा नियम कुठे चुकला नाही. शेवटी देवाला आपल्या भक्ताची काळजी असते. खूप वर्ष झाली, 12 वर्ष झाली तरी पुंडलिकाने दिलेलं व्रत सोडलंच नाही. शेवटी त्यालाच कंटाळा आला. इतकी भक्ती करावी मनुष्याने की त्याला वाटलं पाहिजे बास झाला तर बास, चला आपणच चला, असे छान भक्ती करा की आपणच आता पुढे चला, त्याच्याशिवाय हा थांबणार नाही. मग पुंडलिक सेवेला लागला, नामस्मरणाला लागला. आई वडील झोपलेले आहेत, सेवेला लागला. निधी कर्म चालू आहे, सगळं चालू आहे. होता 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 बरीच वर्ष झाली. शेवटी एक दिवस पांडुरंगाला कळवळा आला. आणि त्याला म्हणजे तोपर्यंत पंढरपूरमध्ये पांडुरंग नव्हते, अवतार झाला नव्हता. द्वारकेचा अवतार होता श्रीकृष्ण भगवान. कळलं का? द्वारकेहून भगवान श्रीकृष्ण निघाले, ते थेट पंढरपुरात येऊन कटेवर हात ठेवून उभे राहिले. तोपर्यंत कलियुग सुरू झालेलं नव्हतं. पुंडलिका भेटी, कलियुगाचा काळ पुंडलिकापासून सुरू झालेला आहे. आता किती वर्ष झाली? 4000 5021 एवढं नाही बाबा, 5021 वर्ष झाली असं म्हणतात. कळलं? मग 5000 वर्ष झाली कलियुग होऊन. फार जुनं नाही कलियुग, ते पुंडलिकापासून सुरू झालं. म्हणजे त्याच्यासाठी पांडुरंगाला अवतार घ्यायचा हे निमित्त पुंडलिकाचं आहे. कळलं तुम्हाला? 5000 वर्ष. अजून किती वर्ष जायचे? कसं काय करावं आता? 10,000 वर्षांनी 4,32,000 कलियुगाचं आयुष्य. बर 4,32,000 वर्ष. आत्ताशी 5,000 झाली. अरे बापरे, कधी व्हायची? बरं झालं तुम्ही मिळाला. जाऊ दे, किती पण राहू देत आपल्याला. छान आहे, छान आहे, चालू. जे जीव जन्माला येतील त्यांना सुख मिळावं, जाऊ असंच चालायचं. ते राडगाडगं आहे. राडगाडगं कोणी कोणी पाहिले? हात वर. तुम्ही नसेल, तुम्ही पाहिले नाही ना? यात्रेत असतं ना. यात्रेत, हा यात्रेत ते पाळणे असतात ना, त्याला राडगाडगं म्हणतात. बरोबर आहे? ते राडगाडगं सारखंच चालतं, किर 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 किर, ते गाणंच म्हणतात. ते त्याचं गाणं तसंच चाललं. तसे काळ हो असतात. दगडी नागोबाला त्यामुळं ती किरकिर जी आहे, ती किरकिर म्हणजे आयुष्य आहे मनुष्य.
थोडा सोपा विषय घेतला सगळ्यांना समजलं. किरकिर म्हणजे आयुष्य आहे. मला सांगा, इथं बसलेले एक तरी मनुष्य असा आहे का ज्याच्या जीवनात एकही दिवस किरकिर नाही? हात वर. झाला, आम्हाला माहिती. आय नो दॅट व्हेरी वेल. किरकिर सगळीकडे किरकिर किरकिर म्हणजे ते राटगाडगं तिथं कर असं फिरतं, तसं ते चालू आहे. एकही मनुष्य सुखी नाही. परमार्थात सुखी आहे पण प्रपंचामध्ये सुखी. पुंडलिकाने हे उदाहरण घालून दिलं. आई वडिलांची सेवा म्हणजे काय? कर बाबा, हातात असलेलं काम तू प्रामाणिकपणे कर, तिथं धोका नको आणि तुझी सेवा कर. इतकी सेवा झाली पुंडलिकाची. शेवटी एक दिवस पांडुरंग येऊन उभे राहिले. वारी कशी सुरू झाली ते चालले. पांडुरंग येऊन उभे राहिले तिथं दरवाजातच राहिला हो बिचारा उभा. काय करायचं? भक्ताने बघितलं तर उभं राहिलं, ह्याला काहीच माहित नाही, हा पुढं सेवा करतोय आणि नामस्मरण चालले. नामस्मरण सुद्धा अखंड केलं ना सतत तरी मनुष्य उन्मनीत जाऊ शकतो बरं का, म्हणजे तंद्री लागते. मग तसा पुंडलिक इकडं सेवा करतोय. मग पांडुरंगाने आवाज दिला, पुंडलिका अरे मी आलोय, ज्याचं तू नाम घेतोय तो मी श्रीकृष्ण आलोय. पुंडलिकाला वाटलं सत्य. पुंडलिकाला वाटलं हे काय? म्हणले तू तिथंच उभा राहा, मी आई वडिलांची सेवा करतो आहे, माझं नामस्मरण चाललं आहे, त्यामुळे मी काही इथून उठणार नाही. तुला उभं राहायचं असलं ही घे वीट, त्याच्यावर उभा राहा. अजून पांडुरंग त्याच विटेवर उभा. ही भक्ताची कथा आहे लक्षात. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात एकनिष्ठा, यालाच म्हणतात सेवा. अशी सेवा, या सेवेची अपेक्षा आहे ज्ञानोबरायांना आपल्याकडे. कशी सेवा करावी? आता मला मी शंका विचारते, म्हणजे शंका सांग की आपल्या घरात एखादा आजारी मनुष्य, त्याची सेवा करायची. अशी करा म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो. काहीही न मागता एखाद्याची सेवा करा म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो. कुठली का सेवा कळ. मग आता ही जी सेवा आहे ही पुंडलिकाने लावून धरली आणि म्हणून भगवान कृष्ण त्रेतायुग संपवून इकडं स्वर्गामध्ये मीटिंग झाली सगळ्या देवतांची. मी असं समजू नका आपल्या तिथं मीटिंग असतात, वर सगळ्या मीटिंग करूनच बरोबर ते ठरवतात, ठराव पास करून. तशी स्वर्गात मीटिंग झाली. भगवान श्रीकृष्णांनी आज्ञा दिली सर्वांना, अमक्या देवानी विसोबा खेचराच रूप घ्यायचे, तमक्या देवानी ते देव नाहीत मला, तमक्या देवांनी कोणाचं घ्यायचे, जनीचं रूप घ्यायचे, तमक्या यांनी अमक्याचं. असे सगळे संत खाली आले म्हणजे विठ्ठलानंतर. आणि मग हा कारभार भक्तीचा महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. महाराष्ट्रच का सांगा मला? महाराष्ट्रामध्ये भाविकता जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये सत्याचा शोध घेणारे लोक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञान आहे. कारण ही संत भूमी आहे. संत भूमीमध्ये ज्ञान पिकतं, दुसरीकडे नाही. म्हणजे उत्तर भारतात हे ज्ञान नाही मिळणार. कोणाजवळ पुंडलिकाने सेवा केली. भगवान श्रीकृष्ण येऊन उभे राहिले, अरे पुंडलिका मला नीट तरी दे बसायला. ते बसायचं नाही, विठकर उभा राहतो. तो पुंडलिक, तो विठ्ठल अजून तसा. मग आता विठ्ठल हे नाव कसं पडलं? विटेवर उभा, साधी पोळ. विटेवर उभा आहे म्हणून विठ्ठल नाव. ठीक आहे, विटेवर ठेला म्हणून विठ्ठल. अशा रीतीने कलियुग सुरुवात झाली. म्हणून तेव्हापासून आजपर्यंत वारी हा जो विषय आहे, वारी कशाची करायची असते सांगा? आता पंढरपूरची वारी आपण कशाची? एखादा विद्यार्थी नापास झाला त्याला काय म्हणतात, आता पुन्हा 5वीचीच वारी का, त्याला वारी नाव. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करावी, तीच गोष्ट करावी लागली की त्याची वारी बन. कळलं नाही? वारी. पण वारकरी वारी करतात. आता वारकरी याचा अर्थ घ्या. वारक अधिक आरी. मला नीट सांगा कोण, मला मुद्दाम सांगते सगळं. वारक अधिक आरी. आरी म्हणजे शत्रू, वारक म्हणजे निवारण कर. शत्रू कुठे आहे कोण सांगते? येस, आपल्याच शरीरावर
असणारे षड्रिपू हे आपले वैरी आहे. वैरी दुसरीकडे कुठे शोधू नका. आपल्याला आळस आहे हा शत्रू आहे. आपल्याला भक्तीचा कंटाळा आहे हा आपला शत्रू आहे. आपल्याला पहाटे उठायचा कंटाळा आहे हा आपला शत्रू आहे. सगळे खूप शत्रू आहेत. आपल्याला कोणाचा तरी द्वेष वाटतो हा शत्रू आहे. कळलं मला? असे खूप मत्सर वाटतो शत्रू आहे. ईर्ष्या वाटते शत्रू आहे. असे खूप लोक आहेत जे एकमेकांची ईर्ष्या करतात, बरोबरी करतात, मत्सर करतात आणि आहे चालतं. पण असे जे लोक आहेत इच्छा मत्सर करणार त्यांचं काय काय धड नसतं. ठीक आहे, पुढे मग ईर्ष्या करू नये, मत्सर करू नये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज माऊलींना त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ऐकायला जे होते कुठे नेवासे अशीच माणसं होती थोडीशी. त्यांनी प्रश्न विचारले, माऊली असं कसं काय, मग हे काय आहे, कसं काय मत्सर, कसं काय हे. म्हणून आहे ते शरीर सांडोवा की जे जै सकल गुणांचे लोण उतरिजे आणि संपत्ती मधून सांडलीजे. माऊलींना विचारला प्रश्न तिथे, आता नेवाशाला आला तिथे विचारला प्रश्न की बाबा भक्ती इतकी अवघड का झाली. भक्तीचं सोपी करायला आपण ठरवलं सारखं नाम घ्यायचं, दिवसभर नामच घ्यायचं. होतं का मला सांग? आपण नाही, अमान्य सगळं नाम होत नाही. होतं आताही चाललेलं असतं ना. नाम हट्टाने घ्यावं लागतं तर होतं. नाही तर मग माळ घेऊन ठरलेल्या माळा कराव्या लागतात तर होतं. सारखं नाम घेणे गुरुबा काकांचं उदाहरण आहे. सारखं नाम घेणे. आणखी कोणाचंही उदाहरण कबीर आहे, सावता माळी आहे, कंटिन्यू नाम. मीरा आहे, कंटिन्यू नाम. तुकाराम महाराज आहेत, नामदेव आहे, सगळे कितीतरी उदाहरण आहे. सतत अखंड नाम घेतल्याने काय होतं त्याची आपली संत मंडळी सगळे उदाहरण आहेत. तेव्हा ज्ञानोबरायांनी सांगितलं, अरे बाबा तू देवाचं नाव घे सतत. आपलं शरीर जन्मतःच पुण्यवंत नाही. पुण्याने परमात्मा घडतो पण पुण्यवंत नाही. कुठून तरी पोटी आपण आलेलो आहोत, कोणाच्या तरी पोटी कुठून तरी आलो. आल्यानंतर मागच्या जन्मीचं चितोळे जाईल, मागच्या जन्मीचं गाठोडं आणले प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. असं समजू नका आता मोक्षाचं ज्ञान मिळालंय म्हणून आम्ही होणारच आत मुक्त, पण गाठोडी पहिली सोडावी लागते. शिदोरी नाही, ती गाठोडी. पहिल्या कर्मांची गाठोडी असतात. आता शितोळेतांनी मला प्रश्न विचारला होता खाली जाताना, माऊली कसं काय एवढं त्रासदायक होतो परमार्थ, एवढा त्रास का होत. मी म्हटलं त्याचं कारण आहे. आता आपण कुठला अभ्यास करतोय? मोक्षाचा. यांचा अभ्यास फार पुढे झाला या लोकांचा. कसला अभ्यास करतोय? मोक्षाचा. मोक्ष म्हणजे जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. तुकाराम महाराज मोक्षाला गेले म्हणून उड्डाण दाखवले. ते उड्डाण म्हणजे प्राणाचं उड्डाण आहे. तो हे घेऊन काय उडाले का त्याच्यावर उगीच वादविवाद झाला. पंच प्राणांचं उड्डाण इथून केलं आणि मोक्षाला गेली. तितका अधिकार आहे. कसा केला असेल अभ्यास बघा. सतत एकांतात बसणारे महाराज, सतत महाराज एक महाराज. मग ते उड्डाण करायचे त्याच्यासाठी प्रपंच साक्षीभूतपणाने केला पाहिजे. आता तुमच्याचा प्रपंच कसा करायचा आहे आणि त्यासाठी सद्गुरूंची प्रवचनं ऐकली पाहिजे. तो तर भाग वेगळा. पण साक्ष राहा प्रत्येकाला, प्रत्येक क्रियेला, प्रत्येक कर्माला साक्षीभूत राहा. म्हणजे कर्म संपेल. कर्म खूप दुर्धर आहे. कर्म कधीच संपत नसतं. आपला शेवटचा श्वास जाताना जी इच्छा असते त्याच्याप्रमाणे आपल्याला देह मिळेल. अगा मरणी जया जे आठवे तो तेच गती ते ओव्या आहेत. सगळ्या ओव्या नंबरांनी आरसा दाखवलाय आपल्याला, पूर्ण आरसा बघ. याच्यात प्रतिबिंब आणि चल मुक्त हो. काय जास्त हे करू कळ. मरणाच्या वेळेला मनुष्याचा जीव कासावीस होतो. मरण आहे कासावीस होतो. पण एक आहे ईश्वर काय करतो
मरणाच्या वेळेला सगळे हिशोब चुकते करू आणि उरली वजाबाकी तर पुढच्या दिवशी वजाबाकी उरू देऊ नका आता. नाही नाही आता काय नाही हा. होऊन द्यायचं. वजाबाकीची शून्य आली पाहिजे. नाही नाही. म्हणूच नका आता सगळं आई असं कसं कर्म आलं तसं कसं झालं. दॅट इज रॉंग. भक्तांना म्हणजे करू नका, ठरवून करा. झालाय ना मला एवढा त्रास, काय करणार. ज्यांच्या गाठी पडल्या ते पूर्वजन्मीचे तुमचे कोणीतरी असे असतील, काय ते झालंच असेल तुमचं कर्म. एखाद्याचे व्याजाने पैसे घेतले असतील, एखाद्याचं कर्ज घेतलं असेल, एखाद्याचं काम झालं नसेल तुमच्याकडून, काहीतरी पण राग आहे तुमच्यावर, म्हणून ते कर्म वसुलीला आता आले. तुम्ही म्हणा तुम्हाला कसं माहिती. आय नो व्हेरी वेल. हे होतं. कुत्री मांजरे, आपण एखादं कुत्र सांभाळतो, मांजर कोण असतं ते आपलं नीट विचार करा. त्यांना आपण जीव लावतो. कोण आहेत ते. मागच्या जन्मीचा मुलगा असेल एखादा, आता मुलगी असेल. ये बाबा ये आमच्या घरात राहा, तुझी पिल्ल पण सांभाळतो, सगळंच सांभाळतो. कोणी समथिंग इज देअर. कोणीतरी असतो ऋणानुबंधाचा. त्याला खायला घाला, प्यायला घाला, त्याचं बाळंतपण करा, त्याचं सगळं करा. ओके. तुम्ही ऋण फेडत असता. हा जन्म तुम्हाला उगीच नाही मिळणार. तुम्हाला सर्वांचं ऋण फेडून घेणारा मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्मामध्ये एकच काम आहे. केव्हा सद्गुरू भेटले, अनुग्रह झाला, एकच काम आहे, फक्त ऋण फेडून टाकणे, स्वतः मोकळं होणे. इतकं मोकळं. वाजवा. आपल्याकडे टाळ्या वाजवायला बंदी नाही, फक्त डिस्टर्ब होतो थोडा, पण वाजवा. ऋण फेडायचं आहे हे मनुष्य जन्मामध्ये लक्षात घ्या. कसं फेडायचं ते तुम्ही पण. आणि आपण कुठल्या जातीत यावं ते आपण ठरवले नाही, कुठल्या देशात यावं हे आपण. नशिबे आपण सगळे भारतात आलो. भारत, महाराष्ट्र, आळंदीच्या जवळ आणि आता गणपतीच्या जवळ. गराडे कुठे गराडे आले. इतकं जवळ आणून ठेवले ना भगवंताने. का आणलं बरं तुम्हाला आम्हाला. लक्षात घ्या, हे पुण्य आहे. अनंत जन्मीचं पुण्य कधीतरी साठलं असेल ते इथं उपयोगाला. बाबा ते खाद्य सगळं असते वर. कोण. चित्रगुप्त नावाचा एक वर पंतप्रधान आहे. त्याच्याकडे सगळ्या देवांनी खातं दिले. बाबा एखादी केस वर आली की तिचं सगळं वही उलगडून तो बघतो काय आहे काय नाही काय नाही काय. सगळी चोपडी त्याची उघडून बघतो जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. आणि तसं तसं ते करतात प्रत्येक. हे माहीत असू द्या सगळं. आपलं जीवन काय आता सुरू झालेलं नाही. या जन्मात आलो तेव्हा आपलं जीवन सतत चालू आहे. म्हणून कुठं जन्माला यायचं, कसं यायचं हे ओळखून घ्या आता. आणि यायचंच नसेल तर सांगून टाका गणपतीला किंवा प्रेमल माताजींना की मला नको, मला काय नकोय आता. जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझे तुकाराम महाराजांनी जन्म नको झाला, ताबडतोब उड्डाण केलं. बायको खाली रडत होती. चला मला नाही असं ती म्हणालीच नाही, पण तिचं उरलंय ना मागे. तिच्या म्हशी उरल्या, पोरं उरली, सगळं उरले, म्हणाली नाही. तुकाराम महाराज समजूतदार होते. त्यांना कळलं की अरे की नाही आपल्यावर या, म्हणून ते साथ केले. आणि आधी तर ती म्हणत नगा उगेच मोक्ष मोक्ष करू, नगा उगेच वैकुंठ वैकुंठ करू, नगा असं करू, लवकर या वैकुंठाला जाऊन जेवायला वाढवा. हे साधं जीवन आहे, सरळ आहे, साधी बाई. मला आश्चर्य वाटतं ते मनाने. दर्शन तिला काही माहित नाही. मला काहींनी शंका विचारली की आता तुकाराम महाराजांच्या पत्नीला मोक्ष मिळाला असेल का. निश्चित. का बरं. एकदम कोणाची सेवा झाली. प्रत्यक्ष परब्रह्माची सेवा आणि त्यानं देवच गाथा बुडवला तर हिने जपून ठेवला होता.
ते सगळं तिला आहे आठवलं. आणि त्यांना जेवायला घातल्याशिवाय ती जेवत नव्हती ना. हा हा. आणि त्यांना जेवण दिल्याशिवाय ती जेवत नसेल. केवढं महान पुण्य आहे काटा बाबा. काढायला नाही पांडुरंग बाया, हो, पांडुरंगाला तिथंच काटा तिची काढायला. मग हे काय. सगळं तिचं पूर्वजन्मीच झालेलं आहे. म्हणजे महाराजांचीच संत संघ तिला घडला. या जन्मात काय घडलं? संत संत संघ सेवा. घडला. संत सेवा. प्रत्यक्ष. संत आणि सेवा मग केली. ती मुक्त झाली. मुक्त झाली. तिचं महाराजांच्या पेक्षा लोक तिलाच खूप बघतात. सेवेकरी मोठा महान असतो जास्त. हो. महाराजांची सेवा झाली खूप. सेवा असा आहे. मोक्ष तुमचा देवा तुम्हापाशी ठेवा, असं कोणी सांगितलं? मोक्ष पण नाही मागितलं, मग काय मागितलं? काहीच नाही मागितलं. गर्भवासी हो, असं हे सुखे, हा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाया. तेव्हा तुला पाहिजे तिथे जन्म दे, फक्त एकच आहे, तुझं नाव टाकलं बस. बाकी तुला गरज असेल तिथे मी जन्म घेतो, असंच असतं. पुढं गाई ना आवडी ह्याची माझी माझी. तिथं त्यांची गरज आहे, तुमची गरज आहे, ती तुम्हाला जन्म घाला. माझं काहीच मागणं नाहीये, तुम्हाला पाहिजे तसं करा, फक्त मुखामध्ये तुमचं सतत नाव येऊ द्या. या ओवीकडं आपण आता येऊ. काय ओवी बोला? या लागी शरीर या लागी. आता आपण ओवीकडे येऊ. तिथं नाही आलं तर बावळट होईल. या लागी, या लागी म्हणजे काय? आत्ता मनुष्य जन्मात आलो, सगळं पुण्य तुमचं एकत्र आलं, म्हणून सद्गुरुनाथ मिळाले. पुण्य एकत्र आल्याशिवाय सद्गुरूंची गाठ नाही पडत, गाठच पडत नाही. कुठं सद्गुरू कुठं शेजारून गेलं ते कळत नाही. नाही कळत. नाही मग कसं कळेल? सोयरीक केली तरी कळत नाही. आता आमचे सोयरे नाहीत का किती, कुठे कळते? पुष्कळ सोयरे आहेत. शुद्ध पुण्य सोयरीक केली तरी संत कळत नाही, सोयरीक केली तरी सद्गुरू कळत नाही, काही कळतच नाही. म्हणून दॅट इज गुड. आपण मोकळे राहतो ना, काय करायचं? म्हणून काहीच मागणं नाही देवा, सद्गुरू सेवा घडावी, एकच इच्छा बाळगायची आहे सर्वात, किंवा भगवंताची सेवा घडावी एवढीच इच्छा करायची. ही इच्छा केल्यावर भगवान गणेश, आत्मगणेशू आहे नाही तर आत्मगणेश आहे, तो गणेश आपली पाप ही घटवतो. थोडीसा भोग दिला तर तो पूर्ण करतो, लक्षात ठेवा. आणि ते भोग संपले की तुम्हाला गणेश कळत. बस समजलं? तुम्हाला गणेश कळत. अवघड आहे, पण तू ज्ञान पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, ज्ञानाचं मनन चिंतन केलं पाहिजे, ज्ञान श्रवण केलं पाहिजे. रामबा महाराजांकडे इतकी पण माणसं नव्हती ऐकाय. मी भाग्यवान. महाराजांकडे 5-6 लोक एवढ्यांना सांगायचं. आणि ज्ञानोबा एकदा त्याच मंदिरात असताना कोण आले ते? यमदेव. यमदेव हो यमदेव. यमदेव आले. म्हणजे चला तुमचं संपलं. 10व्या 11व्या वर्ष 12व्या वर्ष तुमचं संपलं, तुम्ही चला. कोणाला म्हणतात? यमदेवाला कळलं का? सगळ्यांना नेतो, पण इथं प्रॉब्लेम आहे. इथं गाठच नाही, गाठ सुटलेलीच नाही. विचारल्याशिवाय हात लावतोय. हा, विचारल्याशिवाय परवानगीच्या हात नाही लावता. आमचे आता एक गोष्ट सांग, माझे हा मुद्दा लक्षात ठेवा. आमचे सद्गुरू आणि त्यांचे पूर्वज, आमचे जे सद्गुरू आहेत आपले बाळकृष्णानंद स्वामी, त्यांच्या 8 पिढ्या भक्ती चालत आहे. त्यांची पिढी 8वी, ज्यांची आपल्याकडे समाधी आहे ते, त्यांची 8वी पिढी शेवटची. नंतर ते आमच्याकडे आलं, इथून वेगळं सुरू झालं, म्हणजे नवं सुरू झालं. पण त्यांच्या 8 पिढ्या भक्तीमध्ये अशी सेवा झालेली आहे महाराज. आमचे सद्गुरू जन्माला आले, 5-6 वर्षाचे झाले, तेव्हा त्यांच्या आजोबांची जाण्याची वेळ आली. लक्षात घ्या, आजोबा एक छोटे होते, शाळेत घालवायचे आणायचे, छोटा बाळकृष्ण, छोटा एवढाच कैवल्याने. आजोबांनी विचारलं, अगं सुनबाईला विचार, अगं कुठे माझा बाळकृष्ण, इतकं ते पुण्य. ती म्हणले नाही, त्याला शाळेत घातले, शाळेत गेलाय, असेल 3री 4थी, शाळेत गेलाय. नाही म्हणली, त्याला येऊ दे मगच मी जाईन.
हे आमच्या सद्गुरूंचं हे आहे. त्याला येऊ दे मगच मी प्राण सोडीन. तोपर्यंत सकाळपासून दुपारी 4 पर्यंत घोंगडं टाकलेलं एका कोपऱ्यामध्ये असत आणि तिथे कोण बसलेलं? विष्णुदूत बसले बापरे. होते. 2 जण. लक्षात घ्या नीट. विष्णुदूत येतात न्यायला. ते बसले होते ताटकळून. सकाळी काय असं नव्हतं चहा पाणी करा मग थोडं बिस्किट द्या. ते तर आमच्या काळी माऊली भूक लागेल बिस्किट तरी खा. बरं. आणि मी कोणालाच दुखी नाही मग पोट सारखं फुगलेलं येतात. माऊली बिस्किट घ्या तसं नव्हतं त्यांचं. शाळेतून बाळकृष्ण आला म्हणजे आमचे सद्गुरू आले एवढं आणि बाळकृष्णाला सांगितलं त्यांनी. बाळकृष्णा किंवा त्या मुलाला सांगितलं आणि सुनेला सांगितलं हा जो मुलगा आहे त्याचं भविष्य पुढे बघा. हा आपल्या पिढीचा उद्धार करता आणि सर्वांचा उद्धार करता आहे. विचार करा. आणि बरोबर 4 वाजता दुपारी विष्णुदूतांना म्हणाले आता चला बाबांनो मी येतो तुमच्या. ही आहे ठरलेली झालेली खरी गोष्ट आहे. कळलं? लक्ष देऊ नका इकडे. ही खरी गोष्ट आहे. हा? यज्ञाच्या वेळेला दिसलं ते विष्णुदूत आलेले. कधी? आपण यज्ञ केला गुरुजी जायच्या आधी तेव्हा. हो. आमचे सद्गुरू जेव्हा थोडेसे आजारी पडले म्हणजे जाणार असं मला कळलं तेव्हा आम्ही यांच्या घरी यज्ञ केला होता. तुम्ही होता? यज्ञ केला त्याच्यात पण आम्हाला दिसले विष्णुदूत आले म्हणजे आम्हाला कळलं काय विष्णुदूत न्यायला आले गुरुजींना. ठीक आहे. म्हणून हे इतकं पुण्य ना इथे प्रत्यक्ष विष्णुदूत येऊन 4 वाजे 9ला आले ते 4 वाजे पण बसून राहिले असं होतं का कुठं? आणि ते बोलतायत त्यांच्याशी. कोण? ब्रह्मानंदाचे वडील कैवल्यानंद स्वामी बोलतायत समक्ष. आपल्याला दिसत नाही पण त्यांच्याशी बोलत. बसा म्हणले सुनबाई घोंगडं टाका. त्या काळचं तसं पाणी द्या. तसंच होतं. आणि मग म्हणाले बाळकृष्णाला आणा. त्यांचा हात हातात घेतला आणि सांगितलं बाळा मी तर चाललो पण पुढं तू सगळ्या पिढ्यांचा उद्धार कर. मग बाळकृष्णानंद स्वामींनी हा भक्ती मार्ग हळूवार त्यांनी आमच्याकडे दिला. कळलं तुम्हाला? ठीक आहे. जो कोणी असतो तो येतो पुढं. त्याचं काय ठरलेलं नाहीये. तो जाऊ द्या तो भाग वेगळा आहे. पिढ्यानपिढ्या असतं पण ठरलेलं नसतं. पुढच्या मुलांनी घेतलं तर पाहिजे ना. टॉनिक चिकार गोडे पण घ्यायला तर पाहिजे ना. तसं नाहीच कोणाला आवडलं तर मग आता काय करायचं मग दुसरे असं ते झालं. ठीक आहे. मुद्दा असा की संत सेवा घडली पाहिजे. सद्गुरु सेवा घडली पाहिजे. ती घडली की पुढं त्याचा परिणाम होतो आणि आपली जी कर्म रोजची आपण करतो ती शुद्ध असली पाहिजे. शुद्ध म्हणजे काय? साधारणतः दोषयुक्त कर्म करू नये. ज्याचा दोष आहे खोटं बोलणे. एका व्यक्तीला आमच्यापैकी म्हणजे त्या गेल्या आता ताई होत सारखं खोटंच बोलायचं. आपण त्यांना विचारलं पाण्याचा ग्लास घासलाय का? हो आत्ताच घासलाय असं. आमके आले का? नाही कोणी नाही आलं. असं सारखं खोटंच बोलायचं. त्याची सवयच आहे. एक प्रकारची सवय असं सारखं खोटं बोलण्याने काय होईल? पुढं साधणार नाही का पाप? मग कोणता जन्म मिळाला काय कसं काय असा जन्म घेण्याचं ज्ञान जर तुम्हाला सगळ्यांना झालं तर ते गंभीरपणे घ्या. सर्वात जन्माचं चक्र खूप वेगळं आहे. आता ठीक आहे फार अवघडात नका जाऊ. मी जन्माला आलोय. माझे कुटुंबीय आणि मी एक. कुटुंबियांना छान त्यांचे मार्ग द्या. आणि आणखी काय सांगायचं? कुटुंबीय आले ते कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? शिंदे सर. मागच्या जन्मी ज्यांचं तुमच्यावर ऋण राहिले ते वसुलीला सगळे कुटुंबीय आले. तुमचं पण ऋण आहे त्यांच्यावर. ते त्यांनी फेडतात. कळलं तुम्हाला? असं आहे. फार भानगडी आहे त्याच्यात.
जसं पृथ्वीवर भानगडीत तसं वर पण भानगडीत. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, बाबा रे भक्ती हवी आहे ना, मग असं कर, शरीर सांडवा. शरीर पूर्ण देवाला द्या, कर्म करा. कर्म वेगळं, भक्ती वेगळी, ज्ञान वेगळं, मोक्ष वेगळं. कर्म, भक्ती, ज्ञान, मोक्ष 4 मार्ग. म्हणून कर्म करा असलेलं. या आयुष्यामध्ये तुमचं असलेलं काम जर केलं नाही, कर्म केलं नाही, तर पुन्हा जन्म येईल. म्हणून असलेली कर्म सगळी निवांत करा, पण प्रत्यक्षामध्ये ज्ञान घ्या किंवा नाम घ्या किंवा बीजमंत्र म्हणा सारखा. एकतर जीवाला चटका लावून घ्यायचा पाहिजे. कळत ना? बीजमंत्र देतात सद्गुरू, तो सतत जपा, म्हणजे तुमची अवस्था जी आहे ती मोक्षापर्यंत सहज येईल. म्हणून शरीर कर्म करायला लाजायचंच नाही. आमच्याकडे एक मुलगी आहे आमच्या सोसायटीत, आणि तिचे आई वडील सगळे. सासरी गेली, लग्न केलं, सासरी गेली. म्हणजे आता जे समजते तेवढं सांग, नाही तर मला कोणाच्या घरातलं काय माहीत नाही. आणि 4थ्या दिवशी घरी आली. आम्हाला वाईट वाटलं ना सगळ्या सोसायटीतल्या. म्हटलं काय झालं बाबा, घरी का मुलगी का पाठवली त्यांनी? तर ती आई म्हणते, नाही काही नाही, त्या सासूने हिला संडास घासायला लावलं. मग काय झालं? दॅट्स ऑल. हे कलियुगाचं लक्षण आहे. संडास घासायला लावलं. माझी मुलगी कदापि संडास घासणार नाही, कारण ती नोकरी करते. आयाच बिघडलेले त्यामुळे मुली आपण नको शेरे. आयाच जर बिघडले. सेवा आहे ती, सेवा नाही गेली तर मग कुठं काय करणार? काहीच नाही. मुलगी घरी आहे, मुलगा तिकडं आहे. 1-2 मुलांनी निरोप पाठवला, या गेल्या नाही. आईचा सांगणं, आई आई. ते महाराज सांगतात ना कुठले तर कीर्तनात सारखे सांगतात, आपले इंदुरीकर सतत ओरडून सांगतात. बिचारे खूप छान सांगतात. अरे हल्ली प्रपंच बिघडण्याला आया कारणीभूत आहे सांगतात. आणि हे खरं आहे बरं का. हे फार हेच फार खरं आहे, अगदी खरं आहे. एकदम इफेक्ट आहे. डवाडोळ करणं. आईच म्हणते पुढे होऊन मुलीला, तू नाही तिकडे जाऊन संडास बिंडास घासायचा, तू इथं थांब. इथं घेऊन काय करते? तर मुलगा 29 वर्षाचा झाला, त्याचं लग्न नाही. म्हणजे पुढे परिणाम पहा कसा होतो. मग काय करणार मुली? जा बाई, जसं असेल तसं निभावून ने, असं म्हटलं पाहिजे आपण. आपल्या वेळेस असं सांगितलं का आई वडिलांनी? आमच्या तर माझ्या वडिलांचा स्वभाव फार वेगळा. तिकडं दिली तिकडंच. ते तर आहेच. एकदा मी गेले, दादांना सांगितलं, म्हटलं नाही, त्यांनी मला हाकलून दिलं घरात, जा. मी गौरी उडूडशी होती, तिला घेऊन मी गेले तिकडं. तिथूनच पाहिलं आमच्या दादा. पूर्वीची माणसं कडक होती. तिथूनच पाहिलं, विचारलं काय झालं, आपण पिशव्या वगैरे घेऊन का आलात? आपण बरं का माया बिया नाही तसं. आपण का आलात बॅगा घेऊन? म्हणलं दादा असं असं झालं, त्यांनी मला हाकलून दिलं. तरी पण तिकडेच परत जायचं. तसं दादांनी परत पाहिलं, ये सुद्धा म्हटले नाही. पण ते एक दृष्टीने बरं झालं. ते म्हणले नाही, स्वतःच घर ते घर, तिथं जाऊन तुम्ही काही करा, पण आमच्या इकडे यायचं नाही. विषय सांग. असं काही काही जे पूर्वीच होतं ते योग्य होतं. व्हेरी नाईस. योग्य होतं. योग्य. आताच तसं नाही. नाही संडास घासायचा नाही, भाजी चिरायची नाही, कुकर लावायचा नाही, काय करायचं? आताच्या नवऱ्यांनाच घरी राहा म्हणतात. नाही हो का? आम्ही सांभाळतो तुला. हो. म्हणजे माया ती एक फॅशन आहे की सारखं नवऱ्याला त्या पती तिच्या नवऱ्याला म्हणायचं, तू आमच्या घरी ये बाबा राय, म्हणजे सासूरवाडी. सासू मोलकरी. बस एकदम good. चांगला टायटल सुनमालकीण, सासू मोलकरीण. चांगला टायटल ही आहे एक परिस्थिती चालली. परिस्थिती आहे. आणि त्यामुळं घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे. वाढलंय. समाज कसा सुधारावा मला संतांनी पण डोकी फोडली तरी काय व्हायचं? कारण कलियुग आहे. अजून ते कलियुग चांगलं पण आहे, कलियुग वाईट पण आहे. कलियुग चांगलं आहे, फक्त नामच घेतल्याने कलियुगामध्ये मोक्ष वाईट ते जास्त काहीच करू नका असं सांगितलंय संतांनी. अखंड
फक्त नाम घ्या. नामाने काय होईल? पुण्य वाढेल. पुण्याने काय होईल? सद्गुरू मिळतील. सद्गुरू बीज मंत्र देतील आणि तुम्ही मोक्षाला जाल. आम्हाला म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं, बाबा रे, जर सद्गुरू भेटले तर काय कर, कशाचीही सबब देऊ नको. सद्गुरू एक दिवस एक शिष्य आला आत तिकडे. म्हणलं का काल प्रवचना नव्हत्या? नाही, ते काय झालं, इथून सुरुवात, पहिली सुरुवात नाही. ते काय झालं, आमची मावशी ते सगळे घरी पाहुणे आले, त्यामुळे माझं राहिलं. व्हॉट इज दिस? आय डोंट वॉन्ट. मला कोणीच असल्या सबब बी द्यायच्या नाही. मावशी आली, आत्या आली, काकू आली, ते आले, तुझं काय? तुझा दिवस गेला नाही पूर्ण, सत्संग गेला एका दिवसात. म्हणजे हे खूप काटेकोरपणे वागणार असं हे आहे. येतातच पाहुणे, चाललंयच वेळ. आमच्या सोसायटीत लोकांना मी सांगितलं, म्हणजे जरा टेरेसवर चला, मोठं टेरेस आहे आमचं, सकाळी सकाळी या हिवाळ्यामध्ये, मी तुम्हाला काही अभ्यास शिकवते, छोटे छोटे आसनं शिकवते, व्यायाम शिकवते. ते म्हणले नाही, आम्हाला नको. किती छान आवड नाही. मी म्हणलं मग मला घरात आवड नाही. त्याला म्हणजे आवड आपण पाहिजे. म्हणतेच म्हणाले त्यांना, त्याला आई एकदा आवड म्हणाले, पाहिजे. नंतर नाही. बिचारे कम आवड नशिबी नसेल तर आहेत, सवडही फार तेच नसते. ना, मग सवडच नाही. फार कम नशिबी आहेत. ते मला नाहीच म्हणतात. आवड पाहिजे त्याच्यासाठी. हा, आवड पाहिजे. कम नशीब आहे. कम नशिबी. त्यांची म्हणजे कुठं रेषच नाही लागली अजून इकडं. रेष उमटलीच नाही कुठं. त्यासाठी हॉल दाखवायला 2-3 प्रसादाला बोलवलं. खाल्ले गेले नाही. काय नाही, बाकी दर्शन नाही, काय नाही, कुठं नाही. त्यावेळेस मला कळलं त्यांची काय योग्यता. अशा व्यक्तींना काय करावं? राम राम. त्यांच्या प्रारब्धावर करून डोंगर साईड. प्रारब्धावर सोडून द्यावं. ते काय आहे? मूर्ती म्हणायची नाही. काहीतरी मन आहे. हा आहे माहिती. असं आहे त्यांचं प्रारब्ध. ते आहे ते एकदम खालचं, एकदम खाली. किंवा ते किती जन्म घेतले ते सुटका नाही. ओके. देन आपण म्हणायचं ओके बाय. पण आई असं आहे. आपल्या हा? सोसायटीत कोणीच नाही. आता आम्ही इथं आल्यापासून, आता मागच्या वर्षापासून आमचा परिचय झाला. ढोणे फॅमिली, इतकी चांगली फॅमिली आहे ना ती. त्यांचं कौतुक मुद्दाम करत नाही मी तोंडावर, पण बाजूला सुद्धा आम्ही म्हणतो, कारण मनाने चांगले आहे. आम्हाला काही नको, तुमची संपत्ती नको, तुमचं धान्य धुन्य काय. मी तसली गुरु नाही. मला खूप दिलं की मग कुणाची तरी स्तुती करेल अशी मी नाही. पण भाव आहे त्यांना, आणि देवाच्या भावनेमुळं ते काय काय आपण करीत असतो. आणि बाकीची भावना आहे, सद्गुरूंवर भावना आहे की आम्हाला पण थोडंसं पुण्य लाभावं. आणि शिवाय आम्हाला ते सूचना देतात. किती देतात तिथं, ती बुंदी किती किलो? खूप किलो. त्यावेळेस तर किती झाले आपले किलो? 48 किलो. हा, तरीही त्यांनी सगळ्यांना सांगितलं, आमचं नाव स्पीकरवर सांगायचं. याला म्हणतात सेवा, यालाच म्हणतात. अशा फॅमिलीमध्ये ईश्वर जातो, त्यांचं स्वीकारतो, त्यांना आशीर्वाद देतो. या आशीर्वादावर, या पुण्यावर ते तरुण जातात, त्यांना मार्ग मिळतो, सद्गुरू मिळतो आणि उद्धार. बस म्हणून या लागी शरीर सांडोवा. अर्जुना शरीराचं काय घेऊन बसला? आणि हा उपदेश कुठं गेला? युद्धामध्ये. अर्जुना ते वेळ नव्हता ज्ञान ऐकाय. तुम्हाला म्हणतो वेळ आहे. युद्धात हा उपदेश केला. अर्जुना, शरीर सुद्धा प्रसंगी जा दे सांडून, पण सद्गुरूंना विसरू नको. शरीर सांडोवा. शरीराचे गुणधर्म आहेत, ते गच्च धरून बसू नकोस. झोपेचा गुणधर्म आहे, प्रवचन करतानाच येते. कधी व्हायचं ते? झोप घेऊ नको. झोप नको येऊ देऊ. झोपेला हे करा, प्रार्थना करा डोळ्यांना, आपल्या वृत्तीला की बाबा प्रवचन आहे, मला पूर्ण ऐकायला माझी वृत्ती जागी राहावी. ही भगवंताला प्रार्थना करा, ती राहते. किंवा गुरूंना करा. गुरु तुमच्या समोर आहे ना, मग ईश्वर दुसरा म्हणजे ईश्वराची वशीला लावायची गरज नाही. पूर्णच वशीला गुरूंकडेच असतो. गुरु प्रसन्न तर देवही तुमच्यावर प्रसन्न. आमचे साधक फार लाडावलेले सगळे.
कारण त्यांना गुरु प्रसन्न आहे ना. त्यामुळे ते बिंदा धास्तीच बाळगत नाहीत कसे. पण या लागी शरीर सांडव वाटे सेवा कर अर्जुना, सेवा कर. सकळ गुणांचे लोण, तू किती गुणवान असशील त्या सगळ्या गुणांचं उतरून ठेव गुरु पुढं. फक्त एकटा राहा. मी गुणी आहे याचा पण मनुष्याला अहंकार. मी खूप गुणी आहे लोक म्हणतात. मी देखणं आहे लोक म्हणतात. माझं नाक खूप सरळ आहे लोक म्हणतात. याने पाहिलंय का कधी असं? पाहतो आपण ना. मी खूप देखणं आहे, मी राजकुमार असा ठीक आहे, किंवा मी देखणी आहे. बायका काय कमी नाहीत त्यातल्या असं म्हणतात. ते देखणे पण त्याचा अहम असतो तुम्हाला कुठेतरी आत. तो सुद्धा भगवंताला चालत नाही. अर्जुना, एक जरी एवढासा जरी मुंगी एवढा जरी अहंकार कशाचा असला तरी तो पण चालत नाही. म्हणून सकळ गुणांचे लोण होत. आपण निंब लोण उतरतो. गुणी बाळ असलं की लिंबू उतरून टाकणे की गेली दृष्ट. तसं तुला पण दृष्ट लागेल अर्जुना. चांगल्या भक्ताला, चांगल्या सगळ्यांना दृष्ट लागते तशी लागेल. तू काय कर, सगळ्या गुणांचं लिंब लोण उतरून टाक तुझ्या जाळ. सगळे स्वतःतले गुण खाली ठेव आणि भगवंताला शरण जा. फार मोठा आहे, कोणाला शक्य होत नाही मला माहिती. तरी कृपा करून हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करते की जे साधनेचे लोक आहेत, जे इतर लोक आहेत, त्यांनी सुद्धा ईश्वर फक्त लक्षात ठेवावा आणि शरण जावं. सतत शरण. आपल्या मोठेपणाचे खूप काय म्हणतात त्याला संधी येतात आपल्या आयुष्यामध्ये. खूप मोठ्यापणाच्या संधी येतात. पण त्या संधी जरी आल्या तरी थोडे दिवसाने, थोडे वेळाने ते विसरलं पाहिजे. आपला किती आदर केला तेच लक्षात ठेवायचं. तेच इथं बसेल, माझा किती आदर झाला, माझा किती आदर झाला, किती आदर झाला. अरे करतो काय पुढं? आदर झाला, फुगून बसला, पुढं काय? संपला. थांबला तो. हे नको. भक्तीमध्ये एवढंच नको, अहंकार नको, कशाचाच नको अर्जुना. सकळ गुणांचे लोण उतरिजे आणि तिसरी वस्तू आहे संपत्ती. एखादवेळी मनुष्य गुण स्वतःच्या लक्षात नाही ठेवणार, पण आपल्याजवळ असलेली संपत्ती जी आहे, पैसा, त्यांना सगळं माहिती होतं ज्ञानेश्वरांना. केवढी काय सामान्य मनुष्य कस कारण आहे त्याचं. ज्ञानेश्वर माऊलीला सर्वसामान्य समाजात वावरावं लागलं. बिकॉज हिज कास्ट. बरोबर आहे. कास्टमुळे का होईना सर्व समाज त्यांनी पाहिजे. हे त्यांचं भविष्य. आता ते तसं काय ते मी कोण सांगतो. ज्ञानेश्वर माऊलींना लग्न जे केलं आई वडिलांनी ते ब्राह्मण समाज तेव्हाच्या विद्वत्तेच्या मापामध्ये चुकीचं ते झाली क्रिया. माऊलींना काय त्याचं हे आहे दोष. तरी लोकांनी दोषी ठरवलं. हे माऊलींचं कुठंतरी काहीतरी विष्णूंचं कर्म असेल, मला माहित नाही. एवढं आपण कुठं देवाचं बघताय. पण देव सुद्धा पृथ्वीवर आल्यावर विष्णू आहेत ते प्रत्येक. ज्ञानदेव, ज्ञानदेव भगवान विष्णू, त्यांनी सुद्धा कर्मांची फेड करावी. देन वाय वी आपण कोण आहोत, कुठे आहोत? भगवान विष्णूंनी समाजामध्ये भिक्षा मागावी. एकेका भाकरीला त्यांनी मोताज व्हावं. ते कसलं कर्म आहे? कुठेतरी असेल त्यांचं. त्याशिवाय असं नाही का? कुठेतरी असेल. माणसांना जे नियम सांगतो आपण तेच त्यांना मनुष्य म्हणून खाली आल्या. आणि त्याला लोकांनी हीन लेखावं. ते पुढचं कर्म आहे कुठलं मला माहित नाही. किती हीन हो, किती हीन. आपल्याला पाणी येतं डोळ्यात. ज्ञानोबा माऊलींचा मला खूप आदर आहे, खूप माझी निष्ठा आहे ज्ञानोबा माऊली. कारण ते साक्षात ज्ञान आहे. एवढं दिले, किती ज्ञान दिले. सकळ गुणांचे लोण. गुणी आहेस का? ते गुण सगळे सोडून खाली ठेव. शरण जा गुरु. इथे फक्त गुरुं पुढेच सोडायचे सगळे गुण. सकळ गुणांचे लोण उतरजे आणि संपत्ती मधू सांडीजे. खालास. म्हणून नको कधी गुरूंना जाऊन त्यात काय एवढं.
माझ्याजवळ एवढं आहे, त्यातलं थोडं तुम्हाला दिलं तरी बस. ऐसा नाही कहना. म्हणजे बोलू नको, उमटपणे बोलू नकोस. स्वतःच्या संपत्तीचा गर्व, स्वरूपाचा गर्व, खायला रूपाचा गर्व असतो. म्हणजे काय, मी राजबिंडा आहे, मला काय मुलगी मिळत नाही. अहो किती तरुण चांगली मुलं माझ्याकडे येतात. काय झालं म्हणजे आई आमचं लग्नच होत नाही. म्हटलं काय तुझं इतकं सुंदरच दिसाय. नाही ना, आपण होतच नाही. सुंदर मुलं गर्व करतात, आपण इतकं सुंदर, आपण मुलींची काय कमी आहे. मुली ठेंगा दाखवतात, चला पुढे. मुली ठेंगा दाखवतात, मग काय करायचं. ज्यांनाच ठेंगा मिळतो तर मग काय बाकीचं. कारण गर्व आहे, तो गर्व हरण करत असतो ईश्वर ठेंगा दाखवून. असं आहे. गर्वाचं घर खाली ही सर्वात लहान म्हण आहे, आपल्याला शिकवतात. म्हणून गर्व नको कोणत्याही गोष्टी. अध्यात्म ज्ञान संपादन केलंय का, गर्व नको. त्याचं पण मी सांगतो. तुमचा काय अभ्यास झालाय का, तुम्हाला विशेष सूचना येत आहेत का, तुमचं ज्ञान तुम्हाला समजतंय का, गर्व नको. दुसऱ्या व्यक्तीचा तुम्ही द्वेष करू शकत नाही. काही तुमचं झालं, तुम्ही साक्षात देव झाला तरी समोरच्या व्यक्तीचा तुम्ही करू शकत नाही मत्सर. म्हणून सकळ गुणांचे लोण. लोण म्हणजे दृष्ट काळ, स्वतःची सगळ्या गुण आहे माझ्यात, त्या गुणांची दृष्ट निघू. असं कर, त्याला बरं म्हणतात. अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना असं करू आपण, तुझे दृष्ट काढू, पण तू बदलू नकोस. गुरु कृपेत राहा, स्वतःची साधना कर आणि मोक्ष पदाला जा. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान की जय. सब संतन की जय. श्रीमद सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय. परमहंस समर्थ श्री सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया, प्रेमळ मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.